Okay, so we start the lecture. Types of companies. Image सगळ्यांना visible आहे का बघा? So following are the different types of companies as per the provision of Companies Act 2013. काही टाइप्स दिलेले आहेत कंपनीजचे. फर्स्ट टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ रजिस्ट्रेशन. त्यामध्ये 3 कंपनीज आहेत, स्टॅच्युटरी कंपनीज, देन रजिस्टर्ड कंपनीज अँड चार्टर्ड कंपनीज. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मेंबर्स. त्यामध्ये 3 कंपनीज आहेत, प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनीज अँड 1 पर्सन कंपनीज. थर्ड टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटी ऑफ मेंबर्स. त्यामध्ये 3 कंपनीज आहेत, लिमिटेड बाय शेअर्स, कंपनीज लिमिटेड बाय गॅरंटी, कंपनीज विथ अनलिमिटेड लायबिलिटी. नेक्स्ट टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ लिस्टिंग, लिस्टेड कंपनीज अँड अनलिस्टेड कंपनीज. नेक्स्ट टाइप आहे अदर टाइप ऑफ कंपनीज. मग त्यामध्ये उरलेल्या सगळ्या कंपनीज आहेत. आता स्मॉल कंपनीज, असोसिएट कंपनीज, देन फॉरेन कंपनीज, गव्हर्नमेंट कंपनीज, नॉन प्रॉफिट कंपनीज, होल्डिंग अँड सबसिडरी कंपनी, देन प्रोड्युसर कंपनीज एक्सेट्रा. आपण यातले काही टाइप्स जे आहेत हे बघणार आहोत. यातले जे इम्पॉर्टंट टाइप्स आहेत ते लेट्स वी सी. सो फर्स्ट टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ रजिस्ट्रेशन. कशा प्रकारे रजिस्ट्रेशन केलं गेलेलं आहे आणि त्याच्यानुसार या कंपनीज आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टॅच्युटरी कंपनीज. The companies which are registered under the special act of central or state legislature are called statutory companies. स्टॅच्युटरी कंपनीज म्हणजे अशा कंपनीज आहेत की ज्यांच्यासाठी स्पेशल ऍक्ट पास केला गेलेला आहे. मग तो कोणाकडून असेल तर स्टेट लेजिस्लेचर किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. अशा कंपन्यांसाठी स्पेशल ऍक्ट पास केला जातो आणि या कंपनीज ज्या आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं. So statutory companies, these are the companies which are registered under the special act. For example, RBI. RBI means Reserve Bank of India. LIC, Life Insurance Corporation of India. UTI, Unit Trust of India. Next आहे registered companies. The companies which are registered under the Companies Act 2013. The companies which are registered under the Companies Act 2013 or under any other earlier Companies Act are known as registered companies. Registered companies means अशा कंपनीज की ज्या Companies Act 2013 या ऍक्ट अंडर रजिस्टर्ड झालेल्या आहेत किंवा अंडर एनी अदर अर्लियर कंपनीज ऍक्ट किंवा जो कंपनीज ऍक्ट आहे. आता कंपनीज ऍक्ट 1956चा होता पण त्यामध्ये अमेंडमेंट होत गेलेल्या आहेत. 2013ला सुद्धा अमेंडमेंट झालेली आहे, 2014ला सुद्धा, 2015ला सुद्धा झालेली आहे. सो अर्लियर कंपनीज ऍक्टमध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या कंपनीज रजिस्टर्ड कंपनीज आहेत. फॉर एक्झाम्पल रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स एक्सेट्रा. हे 2 पॉईंट लक्षात आलेत सगळ्यांच्या. माझा आवाज येतोय तुम्हाला? ओके. Third type, chartered companies. The companies which are registered under special charter granted by the King or Queen of England are known as a chartered companies. आता चार्टर्ड कंपनीज म्हणजे कुठल्या कंपनीज? तर अशा कंपनीज की स्पेशल चार्टर्ड ग्रँट केलेल्या आहेत. मग त्या किंगने केल्या असतील किंवा क्वीन ऑफ इंग्लंड आर नोन ॲज अ चार्टर्ड कंपनीज. स्पेशल ग्रँट जी आहे ही मिळालेली आहे कोणाकडून? तर किंग किंवा क्वीन किंवा त्या स्टेट
जे कोणी हेड आहेत त्यांच्याकडून. फॉर एक्झाम्पल, ईस्ट इंडिया कंपनी इनकॉर्पोरेटेड इन 60s. Such companies are no longer existence in India. मग अशा कंपनीज आता इंडियामध्ये कुठेही एक्झिस्टन्समध्ये नाही आहेत. चार्टर्ड कंपनीज जे आहेत त्यांना स्पेशल ग्रँट मिळते किंग किंवा क्वीन ऑफ इंग्लंड. Next point is on the basis of number of members. First is private company. Private companies, section 2 subsection 68 of Companies Act 2013 defines a private company, prescribe that the following features must be included in article of association of every private company. प्रायव्हेट कंपनी म्हणजे कोणती तर सेक्शन 2 सबसेक्शन 68 ऑफ कंपनीज ऍक्ट 2013 यामध्ये ज्या त्याचे डिफाईन केले जे फीचर्स आहेत तर आणि ते फीचर्स जर त्या कंपनीमध्ये कंटेंट असतील तर ते प्रायव्हेट कंपनी म्हणून आपण ओळखू शकतो. The number of members of private company cannot except in the case of one person company exceed 2000, not counting the employees and ex-employees of the company who are also members. सो आता नंबर ऑफ मेंबर्स वरून आपण ह्या ज्या कंपनीज आहेत या ओळखू शकतो. प्रायव्हेट कंपनीमध्ये रिस्ट्रिक्शन आहे की यामध्ये जास्त मेंबर्स आपण नाही इन्क्लूड करू शकत. वेरॅज पब्लिक कंपनीमध्ये आपण मेंबरशिपसाठी कोणत्याही प्रकारची लिमिट नाहीये. आता वन पर्सन कंपनीमध्ये काय म्हटलंय वन पर्सन कंपनीमध्ये सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्याचप्रमाणे प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत. 200च्या पेक्षा जास्त आपण एम्प्लॉईज मेंबर्स जे आहेत हे त्यामध्ये इन्क्लूड करू शकत नाही. देन जॉईंट होल्डर्स हॅव टू बी काउंटेड ॲज अ वन मेंबर. त्याचप्रमाणे जे जॉईंट होल्डर्स आहेत त्यांना एक मेंबर असं आपण काउंट करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज पब्लिक कंपनी. Section 2 subsection 71 of the Act defines public company as a company which is not private company. अशी कंपनी की जी प्रायव्हेट कंपनी नाहीये, इट इज नोन ॲज अ पब्लिक कंपनी. आता प्रायव्हेट कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीचे फीचर्स काय आहेत तर त्यामध्ये मेंबरशिपसाठी रिस्ट्रिक्शन आहे. पब्लिक कंपनीमध्ये मेंबरशिपसाठी रिस्ट्रिक्शन नाहीये. त्याचप्रमाणे प्रायव्हेट कंपनीमध्ये आपल्याला शेअर्स जे आहेत ते इझिली ट्रान्सफर करता येत नाही, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स येतात. पब्लिक कंपनी आपण फ्रीली शेअर्स किंवा जे ओनरशिप आहे ट्रान्सफर करू शकतो. Companies Act 2013 provided that public company must have minimum paid up capital of rupees 5 lakh or such a higher amount as may be prescribed. So Companies Act 2013 काय प्रोव्हाइड केलं तर पब्लिक कंपनीचं मिनिमम जे पेड अप कॅपिटल आहे हे 5 लाख असलं पाहिजे or such a higher amount as may be prescribed. The provision is amended by the Companies Amendment Act 2015. तसंच त्या प्रोव्हिजनमध्ये ज्या काही अमेंडमेंट्स झालेल्या आहेत कंपनीज अमेंडमेंट ॲक्ट 2015 मध्ये तशा पद्धतीने आपल्याला जे पेड अप कॅपिटल आहे ते तिथे जनरेट करावं लागणार. It is now provided that such companies must have minimum paid up capital of such amount as may be prescribed. The monetary limit imposed earlier in the Act has been deleted. One-person companies. The Companies Act 2013 introduced the concept of one-person company. It is defined by Section 2 subsection 62 of the Act as a company which has one person as its member. See, one-person companies मध्ये एकच मेंबर आहे जो स्वतः ओनर आहे आणि त्याची कंपनी आहे. सो वन पर्सन कंपनीमध्ये आपल्याला नावावरूनच कळतं वन पर्सन
एकच माणूस आहे त्याच्यात. सो इथे मेंबर किती आहेत? 1 पर्सन. इट इज पेड अप कॅपिटल इज नॉट मोर दॅन 50 लाख. सो त्याचं जे पेड अप कॅपिटल आहे हे 50 lakhs पेक्षा जास्त नाही आहे. दिस इज 1 पर्सन कंपनी. सो ऑन द बेसिस ऑफ मेंबरशिप आपण 3 कंपनीज बघितल्या. प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी अँड 1 पर्सन कंपनी. पब्लिक कंपनीमध्ये मेंबरशिपसाठी कोणतेही लिमिट नाही आहे. अनलिमिटेड मेंबर्स असू शकतात. प्रायव्हेट कंपनीमध्ये लिमिटेशन येतं 200 मेंबर्स. 1 पर्सन कंपनीमध्ये एकच मेंबर आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Okay. Next is features of private company. Let's we see the features of private company. First is minimum membership. This is one of the important features. Private company must have only 2 members. आता इथे प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम मेंबरशिप किती असली पाहिजे? कमीत कमी 2 मेंबर्स तिथे असलेच पाहिजे. Then one person company which is regarded as a private company has only 1 member. 1 पर्सन कंपनीमध्ये एकच मेंबर आहे. बट प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम मेंबरशिप किती हवी आहे? मिनिमम 2 मेंबर्स आर देअर. कमीत कमी 2 मेंबर्स तिथे असलेच पाहिजेत. Then maximum membership. Maximum number of members of private company shall not exceed than 200 members. मग इथे मॅक्झिमम मेंबरशिपची लिमिट किती दिली आहे? तर 200 मेंबर्स. सो मिनिमम 2 मेंबर्स तिथे रिक्वायर्ड आहेत अँड मॅक्झिमम 200. यापेक्षा जास्त नाही, यापेक्षा कमी नाही. Next is minimum paid up capital. As per amended Companies Act 2015, private companies must have a minimum paid up capital as such amount may be prescribed. The rules do not prescribe any minimum paid up capital. आता मिनिमम पेड अप कॅपिटलला इथे काही प्रिस्क्राईब अमाऊंट इथे दिलेली नाहीये. जशा प्रकारे अमेंडमेंट झालेले आहेत 2015च्या कंपनीज ऍक्टमध्ये, तेवढं मिनिमम पेड अप कॅपिटल जे आहे रिक्वायर्ड आहे. Next feature is directors. Private company must have at least 2 directors. प्रायव्हेट कंपनीमध्ये कमीत कमी 2 डायरेक्टर्स रिक्वायर्ड आहेत. 1 पर्सन कंपनी मस्ट हॅव ओनली 1 डायरेक्टर. whereas 1 पर्सन कंपनीमध्ये एकच डायरेक्टर असला पाहिजे. 1 पर्सन कंपनीमध्ये एकच पर्सन आहे आणि तोच डायरेक्टर आहे, तोच ओनर आहे. Then issue of prospectus. The provisions regarding issue of prospectus are not applicable to private companies as a private company cannot issue a prospectus. मग यासंबंधी कोणत्याही प्रोव्हिजन्स ज्या आहेत या कोणत्याही या ॲप्लिकेबल नाही आहेत. सो इथे प्रायव्हेट कंपनी कॅनॉट इश्यू अ prospectus. Managerial personnel. The restrictions regarding appointment and remuneration of managerial personnel are not applicable to private companies. म्हणजे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. मग एखादा मॅनेजरियल पर्सनल अपॉइंट करण्यासाठी मग त्यांचं अपॉइंटमेंट असेल किंवा त्यांचं जे रेम्युनरेशन आहे, these are not applicable to private companies. Next is number of directorship. Under Companies Act 2013, a person cannot be director in more than 20 companies. एखादा जो पर्सन आहे तो 20 पेक्षा जास्त कंपनींचा डायरेक्टर असू शकत नाही किंवा असा पर्सन तिथे डायरेक्टर होऊ शकत नाही.
So the person cannot be director in more than 20 companies. फक्त 20 कंपनीजमध्ये डायरेक्टर होऊ शकतो. त्यापेक्षा जास्त जर कंपनी असतील तर तो तिथे डायरेक्टर होऊ शकत नाही. Deposits. Private companies can accept the deposit from members and not from public. ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत त्या त्यांच्या मेंबर्स कडून डिपॉझिट ऍक्सेप्ट करू शकतात, बट नॉट फ्रॉम पब्लिक. पब्लिक म्हणजे मेंबर्स सोडून जे बाकीचे लोक आहेत पब्लिक, त्यांच्याकडून ते कोणत्याही प्रकारचे डिपॉझिट जे आहे ते ऍक्सेप्ट करत नाही. रिपोर्ट्स. Private companies need not to prepare reports on each annual general meeting. प्रायव्हेट कंपनीला अॅन्युअल जनरल मीटिंगला प्रत्येक वेळेला रिपोर्ट केलेच पाहिजेत असं कंपल्शन नाहीये. सो नीड नॉट टू प्रिपेअर रिपोर्ट्स इन ईच अॅन्युअल जनरल मीटिंग. शेअर कॅपिटल. प्रायव्हेट कंपनीज कॅन स्ट्रक्चर देअर कॅपिटल इन द डिझायर्ड मॅनर. त्यांना जशा प्रकारे त्यांचं शेअर कॅपिटल तिथे त्यांना जशा प्रकारचं स्ट्रक्चर हवं आहे ते तशा प्रकारे बनवू शकतात. सो प्रायव्हेट कंपनीज कॅन स्ट्रक्चर देअर कॅपिटल इन देअर डिझायर्ड मॅनर. झाले कंपनीचे फीचर्स. प्रायव्हेट कंपनीज. इमेज विजिबल आहे सगळ्यांना? Okay. So it's a difference between private company and public company. First is incorporation. Private company incorporated with only 2 members, whereas public company with the 7 members. Incorporation म्हणजेच काय तर प्रायव्हेट कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी मिनिमम 2 मेंबर्सची रिक्वायरमेंट आहे अँड पब्लिक कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी मिनिमम 7 मेंबर्सची रिक्वायर्ड आहेत. जर प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम 2 मेंबर्स नसतील तर ती कंपनी आपण एस्टॅब्लिश नाही करू शकत. सो मिनिमम 2 मेंबर्स आर रिक्वायर्ड फॉर दॅट. अँड इन पब्लिक कंपनी 7 मेंबर्स, मिनिमम 7 मेंबर्स आर रिक्वायर्ड. Then maximum numbers. In private company maximum 200 members. प्रायव्हेट कंपनीमध्ये मेंबरशिपवर रिस्ट्रिक्शन आहे. जास्तीत जास्त 200 मेंबर्स आहेत तेवढेच फक्त प्रायव्हेट कंपनीमध्ये मेंबरशिप घेऊ शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. इन पब्लिक कंपनी नो लिमिट ऑन मॅक्झिमम नंबर्स. पब्लिक कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची लिमिट नाहीये. तिथे कोणताही लिमिट नाहीये मेंबरशिपवर. सो कितीही तिथे मेंबर होऊ शकतात. सो देर इज नो लिमिट ऑन मॅक्झिमम members. Third point is number of directors. Private company must have at least 2 directors. Private company मध्ये कमीत कमी 2 डायरेक्टर्स हे कंपल्सरी आहे. Then public company must have at least 3 directors. तिथे 3 डायरेक्टर्स कंपल्सरी आहे. Issue of prospectus. Private company cannot issue prospectus. Then public company issue the prospectus. Prospectus मध्ये काय असतं तर कंपनीबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये जे आहे ही तिथे कंटेन केलेली असते. अगदी कंपनी केव्हापासून स्टार्ट झाली आहे, त्यानंतर कंपनीने कशी ग्रोथ केली त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे हे त्यामध्ये रेकॉर्ड केलेली असते. त्याचप्रमाणे कंपनीचा आत्ताचा स्टेटस काय आहे या सगळ्या गोष्टी त्या प्रॉस्पेक्टस मध्ये असतात. सो प्रायव्हेट कंपनी कॅनॉट इश्यू प्रॉस्पेक्टस. Public company issue the prospectus. Next point is appointment and remuneration. Private company remuneration about appointment and restrictions about appointment and remuneration of managerial personnel do not apply. इथे प्रायव्हेट कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत एखाद्या मॅनेजरियल पर्सनलला अपॉइंट करून किंवा त्याच्या रेम्युनरेशनच्या बाबतीत. But in public company, restrictions about the appointment and remuneration of managerial personnel apply. Public company मध्ये
एखादा मॅनेजरल पर्सन अपॉइंट करून किंवा त्यांचं जे रेम्युनरेशन आहे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आहेत. रिस्ट्रिक्शन्स ऑन directorship of 20 companies and directorship of 10 companies. प्रायव्हेट कंपनीमध्ये एखादा जो डायरेक्टर आहे तो जास्तीत जास्त 20 कंपन्यांचा डायरेक्टरशिप तो करू शकतो, पण त्यापेक्षा जास्त कंपनीचा तो डायरेक्टरशिप करू शकत नाही. इन पब्लिक कंपनीमध्ये एखादा डायरेक्टर जास्तीत जास्त 10 कंपन्यांची डायरेक्टरशिप करू शकतो, त्यापेक्षा जास्त करू शकत नाही. नेक्स्ट इज quorum. 2 members constitute quorum. प्रायव्हेट कंपनीचा quorum कंप्लीट होण्यासाठी 2 मेंबर्स जे आहेत हे तिथे रिक्वायर्ड आहेत. इन पब्लिक कंपनी 5 members constitute the quorum. Then finance for purchase of shares can provide finance. मॅडम आवाज नीट नाही येतोय. हॅलो